आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विमा योजनांसाठी आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजेच की बघा, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आता आनंदाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेली आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनातील राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा, आज तुमच्या खात्यात जवळपास शेतकरी मित्रांनो 50,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता जमा केला जाणार आहे। ही मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यासाठी दिलेली आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची कामचीज आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता बघा आज या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। आता ते 14 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। जर त्या 14 जिल्ह्यापैकी जर तुमचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे। आताची सर्वात मोठी ही आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आज थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती आता कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, 31 तारखेची म्हणजेच की 2026चा पीक विमा भरण्याची 31 तारखेला लास्ट होती। आता ती तारीख सुद्धा झालेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता काय 2022 ते 2025च्या जे काय मे महिन्यात जे काय शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, आता ते शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट त्याची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा शेतकरी मित्रांनो 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारनं सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो। ते म्हणजे की बघा 2022 ते 2023 आणि 2024 या मागील 3 वर्षाचा बघा 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। ते आता बघा सरकार सर्व शेतकऱ्याला आता खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुमचा बघा, आता तुम्ही आत्ताचा व्हिडिओ सुरुवातीलाच पाहिला असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडायचं सांगितलेलं आहे। कारण की आजपासून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे। बघा, त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा बँकेच्या खात्यात येणार आहे। आणि आता बघा कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरले गेले आहे आणि बघा यांची यादी सुद्धा आता सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आणि काही शेतकऱ्याला उद्या सुद्धा 14 जिल्ह्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या खात्यात सोडला जाणार आहे। बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आज 14 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार, उद्या 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार, असे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा, आता हा पीक विमा आता सरकारनं मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आता सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। कारण की थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा आता बघा जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे। कारण की बघा त्यामुळे आता 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा जमा म्हणजेच की वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिलाय। आता बघा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा आज जमा होईल। कारण की कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000
तर काही शेतकऱ्यांना बघा वेगवेगळ्या पद्धतीने आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा 2022 ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेले असते अशा शेतकऱ्याला, काही शेतकऱ्याला 30,000 रुपयेपर्यंत देखील, त्याचप्रमाणे काही शेतकऱ्याला बघा 52,000 रुपये सुद्धा पीक विमा मिळणार आहे. सर्वात मोठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2025 पर्यंत जे काय पीक विमा आहे, जे काय मे महिन्यात जे काय शेतकऱ्याचं जे काय नुकसान झालेलं, आता त्या शेतकऱ्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात डायरेक्ट पीक विमा जमा होणार. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. सरकारने आता जाहीर केलेलं आहे की आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहे. आता बघा काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. आता शेतकऱ्यांना वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा शेतकरी मित्रांनो 2022 आणि 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात बघा 50,000 किंवा बघा शेतकरी मित्रांनो 40,000 रुपयेपर्यंत येत आहे. आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तुमची शेती पिकाचं बघा 2022, त्याचप्रमाणे 23 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर बघा ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, बघा मूग आणि बघा मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. बघा आता जवळ बघा 35 पिकाची यादी आता बघा सरकारने आता जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा या 35 पिकामध्ये कांदा आहे, सोयाबीन आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचं सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे. आता ज्या शेतकऱ्याचं बघा आता कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेले असेल ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या अंदर सांगितलेलंच आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार हे तुम्हाला समजेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलाय. आणि जवळपास बघा 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यात हा पीक विमा आता थोड्याच वेळा सोडण्यात येणार आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असा कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्याही 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे. हे सर्व बँकेमध्ये हे पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने परत गेला. त्यामुळे बघा आता आणि त्यामुळे शेतकरी मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहे. आता 12 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकेमध्येच आता प्राधान्य दिले आहे. कारण या 12 बँकेमध्येच आज सरकार स्वतः पैसे जमा करणार आहे. ते 12 बँके कोणत्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी निवडण्यात आलेल्या 12 बँकेची यादी आता समोर आलेली आहे. बघा यामध्ये सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक, त्याचप्रमाणे HDFC बँक, ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा, जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचा जे काय घोटाळा झाल्याची बातमी आली होती आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे गायरन जमीन, रस्त्यालगतची जमीन, कॅनॉलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतलाय त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा येत आहे का ते बघा. आज उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा यामध्ये जिल्ह्याची यादी सुद्धा स्वतः सरकारने सांगितली. सर्वप्रथम जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा अकोला, त्यानंतर नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि त्याचप्रमाणे बघा रत्नागिरी. आता डायरेक्ट शेतकऱ्यांची अजिबात काळजी करण्याची अजिबात शेतकऱ्याला गरज नाही. कारण की 100% शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार. जर पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि याच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.